स्थानिकांना मिळू शकतो, इकडच्या सगळ्या जे ह्या क्षेत्रात काम करतात त्यांना मिळू शकतो. आणि जे आपण जागतिक स्तरावर एक फॉलोअप घेत असतो किंवा आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली सांगतो की आम्ही हे लायसन्स आता काढून टाकलं, ही परवानगी आता काढून टाकली, हे सगळं काढल्यानंतर जेव्हा आपण इथे येतो तेव्हा कंप्लायन्सचे विषय आहेत, करप्शनचे विषय आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरल कोलॅप्सचे जे विषय आहेत त्याच्यावर राज्य शासनाने थोडं लक्ष केंद्रित करावं. मला वाटतं राजकारण बाजूला ठेवून जर लक्ष इथे केंद्रित केलं तर राज्य सरकार इथे इकडचे नोकऱ्या, इकडचे जे उद्योगधंदे आहेत, इकडचे जे रोजगार आहेत ते वाचवू शकतील. आपण आत्ताच म्हटलं की 3 वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्याच्या अंडर हिंजवडी येत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होतात. तुम्हाला स्वतःला असं वैयक्तिक वाटतं का की एक स्वतंत्र स्वायत्त संस्था किंवा विभाग जो फक्त हिंजवडी आणि या परिसराच्या देखरेखीसाठी किंवा विकासासाठी काम करेल असा एखादा विभाग करावा का? कारण मला वाटतं प्रशासकीय रचना काय असावी त्यापेक्षा जर एखाद्या जसं काय आता इथे जे पालकमंत्री त्यांनी किंवा डिव्हिजनल कमिशनर त्यांनी प्रत्येक महिन्याला एक बैठक घेतली आणि फॉलोअप केलं की तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय, एका टेबलवर सगळ्या यंत्रणांना बसवलं आणि तुम्ही काय काम केलं आहे, तुमची जबाबदारी काय, तुम्ही कुठपर्यंत ती जबाबदारी पार पाडलेली आहे, ह्याचा फॉलोअप कोण घेणार. किंवा आता एखादी पाईपलाईन टाकायची, 2-3 वेगळ्या यंत्रणेचे रस्ते असतील तर तिन्ही यंत्रणेला एकत्र बसवा ना. कारण प्रशासकीय जी काही तुम्हाला पुढची पावलं टाकायची असतात त्याला तुम्हाला एक वेगळी आर्थिक घडी बसवायला लागते, तुम्हाला एक प्रशासकीय घडी बसवायला लागते. ती जेव्हा केव्हा ह्या शासनाला वाटेल तेव्हा ठीक आहे. पण माझा आत्ता प्रश्न हाच आहे की जे तुम्हाला डोळ्यात एखादं दिसतंय, रस्त्याचा असेल, फुटपाथचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, ह्या तुम्हाला यंत्रणा तुमच्या डोळ्यासमोर आहेत, बसवा त्यांना आणि विचारा कोण काय काम करतंय. हे अजून सोपं होईल. महिन्यापूर्वी अजितदादांनी संपूर्ण रस्ते जे आहेत ते अतिक्रमण मुक्त केले होते. आता परत तिथे त्या ठिकाणी अनेक अतिक्रमण उभे राहिलेली कुठेतरी प्रशासनाची किंवा बघा, दादांचा आवाज हा एक वेगळा आवाज होता, तो पुण्यासाठी देखील फार महत्त्वाचा आवाज होता. पण ते सगळं दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण पाहतोय एकंदर परवा चाकणचा विषय असेल किंवा आत्ताचा विषय असेल, इथे तसं रेप्रेझेंटेशन जेवढं पुण्याला मिळालं पाहिजे ह्या शासनामध्ये तेवढं मिळत नाही आहे. दुर्दैवाने असं होतं आहे की जे काही राजकारण चालू आहे, मग हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, ह्याला आपल्यात घे, त्याला आपल्यात घे, हे सगळं करत असताना मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ह्यांचं लक्ष हे शासनाकडून फक्त घाणेरड्या राजकारणाकडे गेलेलं आहे. मी परत एकदा राजकारणावर बोलणार नाही, कारण मला वाटतं आज हिंजवडीसाठी मी इथे आलेलो आहे आणि विरोधी पक्ष म्हणून असू किंवा जेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणून असू, लोकांचं जे मत आहे ते ऐकणं गरजेचं आहे. आणि त्याही पुढे जाऊन जे तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय ती कामं जी व्हायला पाहिजेत ती तर व्हायलाच पाहिजेत. आता PMRDकडे स्वतःची जी काही पूर्ण ताकद आहे, मग त्याचं आर्थिक बळ असेल, त्याचं प्रशासकीय बळ असेल, वापरा ना. जिथे जिथे त्यांची संस्था तिथे वापरा. जिथे PWD आहे, जिथे इतर काही तुमच्या संस्था असतील त्यांना द्या आर्थिक बळ आणि त्यांच्याकडून ते कामं करून घ्या. पण आपण पाहतोय काही ठिकाणी टेंडरच झाली नाही आहेत, काही ठिकाणी आता मेट्रोचं साधं काम चालू आहे, त्याच्या खालचे तुम्हाला 1-2 मी पिलर दाखवले, ते रस्त्याचे पॉट्स दाखवले, किती धूळ बसली आहे. प्लॅस्टिक नाही निघालं तरी धूळ त्याच्यावर पूर्ण बसलेली आहे. काही ठिकाणी तो फुटपाथ तुटलेला आहे, बॅरिकेड्स इकडे तिकडे आहेत. रस्त्याच्या खालचा आपण पाहतो तिथं, म्हणजे मेट्रोच्या स्टेशनच्या खालचं एवढा भयानक रस्ता आहे. कोण येणार ते पुढच्या तुम्ही काही वर्षांमध्ये, कुठच्या कंपन्या येणार इथे? मेट्रो दावा करत आहे की आमची मेट्रो बनून तयार आहे, मात्र सुरुवात होत नाही आहे. का बरं दिनगई होत आहे? काय वेळ मिळत नाही का पंतप्रधान मुख्यमंत्री? बघा, आता अनेक ठिकाणी जसं आपल्याला आठवत असेल 2024ला पण अटल सेतू हा बनून तयार होता. 3 की 4 महिने लावले पंतप्रधान महोदयांची वेळ घेण्यासाठी. दिव्यामधलं एक स्टेशन तसं चालू होईना, अजून काही गोष्टी होत्या. मला वाटतं आता हे उद्घाटनाची सगळी नाटकं बाजूला ठेवून मुहूर्त जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा मुहूर्त काढा. पण आत्ता लोकांसाठी तरी ह्या मेट्रो आणि ह्या ज्या सुविधा त्या सुरू तर करा. मग येऊन फिता का पण नंतर जेव्हा वाटेल तेव्हा. मुख्यमंत्री आता दिल्लीत गेले होते, ते आता त्यांनी एक प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं आहे की मी टेस्टिंग चालू आहे मेट्रोची, त्याच्या आधीच निमंत्रण द्यायला गेलो होतो. कदाचित पंतप्रधान येतील तेव्हा. आपला दौरा कळल्यानंतर ते निमंत्रण द्यायला गेले होते. पण टेस्टिंग चालू आहे किती महिने? मी ऐकलं 2-3 महिने टेस्टिंग चालू आहे. आणि काय 1 वर्ष ते म्हणतात. आणि ही खरं तर कुठच्याही एजन्सीची, कुठच्याही शासकीय एजन्सीची ट्रिक असते. जोपर्यंत एखाद्या मुख्यमंत्र्याची किंवा मंत्र्याची वेळ मिळत नाही तोपर्यंत रंगरंगोटी चालू ठेवा, टेस्टिंग चालू ठेवा, ब्रिज असेल तर लोड टेस्टिंग चालू ठेवा, लाईटचं कनेक्शन पूर्ण करू नका. म्हणजे दाखवायला मोकळे की बघा अजून तयार नाही झालं म्हणून मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही. आदित्यजी, ज्या प्रकारे रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य याच परिसरावरतीला पाणीवडी काल 11 वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे. तिथे पण मला वाटतं मागच्याच आठवड्यात ह्याच स्थानिक लोकांनी तिथे आंदोलन करून तिथे एकत्र येऊन प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासन झोपलेले. आणि मग जीव कोणाचा गेल्यानंतर 4 लाख 5 लाख असं काही तुम्ही कॉम्पन्सेशन देता. पुढे काय? एकीकडे एक मिनिट इकडचं
एकूण परिस्थिती पाहिली तर पुणे जिल्ह्यातील जे उद्योग आहेत दोन्ही म्हणजे चाकण हिंजवडी दोन्ही म्हणजे IT मॅन्युफॅक्चरिंग सगळं. तिथले उद्योग एकत्र जायच्या तयारीत आहेत. बऱ्याचशा IT कंपन्या ज्या आहेत ते यापूर्वी गेलेल्या पण आहेत. अशा वेळेमध्ये उद्योगधंदे आणण्याचा राज्य सरकारकडून मोठा दावा केला जातो, मात्र परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही कसं पाहता? आपल्याला आठवत असेल जेव्हा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला मार्चमध्ये, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया ही होती मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर की मुख्यमंत्री ॲलिस इन वंडरलँडसारखे वागत आहेत. त्यांना वाटतं सगळं काही चांगलं आहे, सगळं काही अलवेल आहे, पण जमिनीवर परिस्थिती फार वेगळी आहे. एका बाजूला आपण जागतिक स्तरावर चर्चा करतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, ह्यामुळे जॉब्स कमी होतील किंवा रिप्लेस होतील, आणि आपल्याकडे दुर्दैवाने रस्त्यावर खड्डे आहेत, जिथे प्लॉट्स दिलेत मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्सना किंवा IT क्षेत्राला, तिथे इलेक्ट्रिसिटीचं पूर्ण काही सप्लाय नाही आहे, पाण्याचा अजून सप्लाय इथे हाऊसिंग सोसायटीजनं झाला नाही आहे, इथे जे आजूबाजूला एम्प्लॉईज राहतात किंवा इतर रहिवासी आहेत त्यांना जी काही प्रत्येक शहरामध्ये नागरी सुविधा मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे. ह्याच्यामुळे महाराष्ट्रातून ह्या कंपन्या जेव्हा स्थलांतरित होतील, ते जॉब्स गेल्यानंतर तो जो धक्का असेल तो फार मोठा असेल. परवाकडे पण चाकणमध्ये जे मी बघत होतो 20 कंपन्या ह्या इथून स्थलांतरित जर झाल्या दुर्दैवाने, तर जवळपास 4,500 ते 5,000 नोकऱ्यांवर, रोजगारांवर फरक पडू शकतो. आहेत का तेवढे संधी आपल्याकडे उपलब्ध करून देण्यासाठी? नाही आहेत. आणि मुख्यमंत्री एका बाजूला डायव्हर्सला किंवा कुठेही जाऊन परदेशी जाऊन मोठ्या मोठ्या सह्या करून येतात, पण मग आपण जे आहेत, ज्या कंपन्या आहेत त्यांच्याबद्दल का नाही लक्ष देतं? सर, ये सब प्रॉब्लम सबको पता है. एक सिक्योरिटी गार्ड से लेकर IT कंपनी के ओनर सबको पता है. पिछले सालों सॉरी, आपण प्रेसमधले प्रेस से नहीं रेजिडेंट. ओके, चलो एक सवाल लेते रेजिडेंट से, बाकी तो अभी चर्चा आपसे हुई, लेकिन इस जी तो सर ये सालों साल से प्रॉब्लम्स हैं, वर्स्ट ही होती जाती है. मैं 22 साल से इधर हूँ. बेस्ट था इंजीनियरिंग, गुड हुआ, वर्स्ट हो चुका है. प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रही और हमें अब उम्मीद भी नहीं है कि प्रॉब्लम सॉल्व होगी. PMRDA, MIDC, स्टेट गवर्नमेंट, किसी के पास ले जाओ सिर्फ मीटिंग होती है, आश्वासन मिलते हैं, काम नहीं हो रहा. अभी हम ऐसा क्या करें कि ये काम हो? हमको 1 साल का टारगेट रखना अपना. 15 अगस्त 2027 तो रिवर्स प्लानिंग करके जो सारी ये प्रॉब्लम हम डिस्कस कर रहे हैं, वी नीड टू हैव अ प्लान. बिल्कुल. 15 दिन का, 30 दिन का, 60 दिन का, 180 दिन का, 1 साल का, जो काम 2 साल 3 साल में होता है वो भी, बट एक्शन होना चाहिए. वो करने के लिए आप हमें क्या सकते हैं? मैं तो यही सपोर्ट दूंगा कि जो भी आप यहाँ, एक तो ऑफकोर्स मीटिंग्स होंगी या जो भी है वो तो आप करते रहेंगे स्टेट लेवल पे, लेकिन अगर कोई आंदोलन हो, कोई आंदोलन की पुकार हो, तो बिल्कुल पूरा साथ हम आपके साथ रहेंगे. और आपने देखा होगा हमें तो अभी जेनजी से हिम्मत लेनी पड़ रही है सारे हमारी जनरेशन को, लेकिन मुझे लगता है कि यही बात है कि जब तक कोई आंदोलन नहीं होता है, जब तक सरकार की आंखें नहीं खुलती है, तब तक ये सरकार हिलती नहीं है. अभी परसों जब मैं गया वहाँ चाकण में, और उसके साथ ही जो ऐसी मेरी एक मीटिंग हुई इंडस्ट्रियलिस्ट के साथ, उसी के बाद दूसरे दिन इंडस्ट्रीज मिनिस्टर को वहाँ जाके 5 घंटा बैठना पड़ा और सबको साथ लाने पड़ा. अभी उन्होंने 31 अगस्त की टाइमलाइन दी है, डेडलाइन दी है. 1 सितंबर को या फर्स्ट वीक ऑफ सितंबर में जाने वाला हूँ वापस चाकण, और कितना काम हुआ देखने वाला हूँ. ऐसे ही यहाँ भी करना होगा. तो यहाँ भी 15 दिन या 20 दिन के बाद मैं वापस आता हूँ, और क्या कोई आपसे अप्रोच हुआ है नहीं हुआ है शासन से, ये देखते हैं, तो एक आंदोलन पुकारना पड़ेगा हमें. मनोज जारंगेकडून मुंबई जाम करण्याचा इशारा पुन्हा देण्यात आलेला आहे. मला वाटतं मी आपल्याला आज फक्त हिंजवडीवर येईन, कारण आज हा विषय महत्त्वाचा आहे. हा खूप महत्त्वाचा विषय एवढ्यासाठी आहे कारण आपण पाहतोय एक नुसतं ही काही क्षेत्राची चर्चा नाही आहे, शहराची चर्चा नाही आहे, पण तरुणांच्या रोजगाराच्या संधी इथून निघून जाण्याची चर्चा. मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार दिलेले आहे, म्हणजे मंत्र्यांनी जर निर्णय घेतला तर मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करू शकतात. पण ते आधीपासून आहे, त्याच्यात नवीन काय? आज GR निघालेला आहे नव्याने. मला वाटतं त्यांच्या भांडणात, त्यांच्या वादात तो GR त्यांना काढायला लागला असेल. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला इंजोडीवर खिचून आणेन, कारण आज मी हेच सांगेन इथून की मुख्यमंत्री स्वतः इथे आले पाहिजेत, आणि मी जसं आज ह्या लोकांशी भेटलोय ना, त्यांनी पण यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि खरी परिस्थिती काय ती जाणून घेतली पाहिजे. सर, आताच तुम्ही म्हटलं की आंदोलन उभा राहण्याची गरज आहे. काही जे ऑलरेडी परवानगी मागताय, जिंजवाड़ी मान मारने के जितने भी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी है, सबका एक हमारा गठन है. हमने जाके ऑलरेडी 6 सितंबर के लिए एक आंदोलन के लिए पुलिस से भी परमिशन मांगी है. परमिशन कोई भी आंदोलन परमिशन से होता ही नहीं है. अगर आंदोलन करना है, अपने हक खींच के लाने हैं, तो आपको रास्ते पे आना पड़ेगा और हम साथ में रहेंगे. 6 सितंबर को कैन भी मतलब ठीक है, डन, पूरी ताकद देंगे. खड्ड्यांचा विषय जो आहे, खड्ड्यांचा विषय सध्या राज्यभरात गाजतोय.
उद्योगमंत्री चाकणच्या दौऱ्यावर होते आणि ते दौऱ्यावर असल्यामुळे इकडचे रस्ते हे मोड करण्यात आले होते. त्यांचा दौरा संपल्यानंतर पुन्हा एकदा त्याच रस्त्यांवरती खड्डे पाहायला मिळाले. नाही, उद्योगमंत्री आणि डांबराचं आणि रस्त्यांचं खूप जवळचं नातं असं मी त्यांच्या जिल्ह्यातून ऐकलेलं आहे. ते काय नाते ते तुम्ही शोधून घ्या. बघा काही काही हसताय तिकडे ज्यांना माहिती आहे त्यांना. पण ते आल्यानंतर डांबर राहिलं की गेलं हा पण एक नंतर प्रश्न काढून घ्या जे होतं ते. आणि दुसरं म्हणजे हे अशा एका व्हिजिटने होणार नाही. जसं मी सांगितलं ना, मुख्यमंत्री स्वतः त्याच्यात बसले पाहिजेत आणि मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय दिले पाहिजेत, काही निकाल दिले पाहिजेत. जे काही आम्ही पाहतो, रिंग रोडचा एक विषय झाला, एक एलिव्हेटेडचा विषय झाला, पण हे सगळं 3 वर्षांतर 5 वर्षानंतरच्या गोष्टी. जसं 2047 साली विकसित भारत बनेल, करा तेव्हाचं. पण आत्ताचं काय, आत्ता तुम्ही काय करता आणि ही परिस्थिती का अशी उद्भवली? गेल्या 5 वर्षांमध्ये तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं नेमकं जेणेकरून 36,000 उद्योग बाहेर गेलेत? ह्याचं पण उत्तर पाहिजे. अजितदादा यांचं निधन त्या झाल्यानंतर उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी आता पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की पंतप्रधान येतात उद्घाटनासाठी. पण इथे आता उदाहरण परिस्थिती पाहिली तर तुम्ही पंतप्रधानांना आवाहन करणार किंवा इथं लक्ष उद्घाटन करणार, पण तारीख कधी सांगणार? नाही, पण त्यांनी जे ट्विट केलं आता सांगितलं की बाबा पंतप्रधान येत आहेत. हो, कारण तुमचं लाईव्ह रिपोर्टिंग त्यांनी बघितलं म्हणून त्यांना ट्विट करायला लागलं. पण खरोखर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांमध्ये चर्चा जी झाली ती फक्त आणि फक्त राजकीय झाली. कारण त्यांच्या एका उपमुख्यमंत्र्यांना त्यांची जागा घ्यायची आणि यांना वरती जायचं नाही. किंवा नीती परिस्थिती जी आहे त्यात तुम्ही लक्ष घालण्यासाठी आवाहन करणार आहे. मी नक्कीच एक तर सांगेन, बघा काय आहे की आपल्या राज्याचे विषय खरं तर आपल्या राज्याच्या पातळीवर ठेवले पाहिजेत. आणि मुख्यमंत्री जरी आले, मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये एवढी ताकद असते की सगळे ऑफिसर लाईनमध्ये बसून सगळे विषय सुटू शकतात. गेल्या वर्षी अजित पवार होते, त्यांनी चाकण असेल इंजवडी इथे दौरा केला होता. अजित पवारांचं निधन झालं, त्यानंतर चाकण असेल, इंजवडी असेल किंवा पुण्याकडं दुर्लक्ष होते असं वाटते. नक्कीच, पण आपण एकंदर जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात असेच सगळीकडे हाल आहेत. मुंबईमध्ये पण आम्ही हेच विषय घेऊन लढतोय. काल नाशिकमध्ये राऊत साहेबांनी पाहिलं असेल मोठा मोर्चा काढला. 13 तारखेला मी स्वतः होतो. नाशिक तर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलं होतं 2017 साली. निओ मेट्रो येणार होतं, रस्ते सुधारणार होते. आता आपण पाहतोय सिंहस्थ कुंभमध्ये किती मोठा घोटाळा येतोय बाहेर. सगळे हसत चालले विषय. आयटी पार्क वॉटर पार्क झाला अशा बातम्या चालल्या होत्या. मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल पण होत होतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओढे नाले बुजवण्यात आले, ड्रेनेजची व्यवस्था चांगली नाही आहे. तर अजूनही म्हणजे वॉटर पार्क होतं पूर्ण. वॉटर पार्क होतच आहे. पण मी तुम्हाला अजून एक सांगतो, जो विषय मी गेले 3 वर्ष सातत्याने लावून धरला, मंत्री असताना देखील याच्यात लक्ष घातलं होतं, ते म्हणजे मुळ्या मोठ्यामध्ये जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट होतं आहे ते खरं रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन आहे. तो जाऊन तिथे प्लॅन तुम्ही स्वतः पाहून या. दोन्ही बाजूनी 50-50 मीटर, काही काही ठिकाणी 70 मीटरपर्यंत राडारोडा टाकला आहे. आणि कुठचंही जागतिक पातळी तुम्ही नदीचा अभ्यास केला तर जगात सगळ्या नद्या ह्याचं रुंदीकरण होतं, खोलीकरण होतं. आपल्याकडे हे मुळा मोठा प्रवाहपूर्ण साबरमतीचं वेगळं असून देखील ह्याचं अरुंदीकरण होतं आणि खोली जी आहे ती कमी करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण समस्यांसंदर्भात बैठक घेतली होती. सिंगल पॉईंट अथॉरिटीच्या मार्फत या सगळ्या समस्या सोडवल्या जातील असं म्हटलं होतं. अजूनही तसं आता जुलै 2025 आणि आता ऑगस्ट 2026 एक तरी गोष्ट याच्यातली सुटली का बघा. म्हणजे मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांना, एका भाजपच्या आमदाराला मुंबईत 16 एकर जागा अशीच फुकटात देत आहेत. दुसरीकडे काही काही जागा अशा दुसऱ्या मित्रांना देत आहेत. जागा देण्यात सुटलेले आहेत मुख्यमंत्री महोदय, पण जे प्रश्न सोडवायचे आहेत ते काही प्रश्न सुटत नाही. इथे रस्ते होत नाहीत, मात्र शक्तीपीठसाठी 1 लाख कोटी रुपये सरकार खर्च करत आहे. ते आहे पुण्यात तो काय हाय रॅपिड मास तो ट्रान्सपोर्टचा आहे, तिकडचा रिंग रोड आहे. असे अनेक विषय जे गरजेचे नाही आहेत. ठाण्यात देखील तसंच चाललंय. 16 ऑक्टोबरला पंतप्रधान बारामती दिले चांगले. काय मी तरी इंजोडीला आलो, परत पुढच्या महिन्यात येणार आहे. आणि काय नक्की शासन हल्लंय 6 तारखेला तर त्यांनी आंदोलन सांगितलं. 6 तारखेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. जोपर्यंत इथे एक कॉमन यंत्रणा तयार होत नाही तोपर्यंत इथे प्रश्न अजिबात सुटला नाही. कारण प्रत्येक यंत्रणा काय करते, ह्याच्यावर ढकलते. बरोबर. आमचं नाही काम, PMRD तेच मी सांगितलं ना तुम्हाला, एक तर डिव्हिजनल कमिशनरने एकत्र बसायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होऊ शकतं. चालेल. तुझं आता एजन्सी कोण उद्या बघा, एक आहे की एकच आहे, सुनावणीचं एकच आहे. आता सुनावणी चालू आहे. आपण पाहताय कपिल सिब्बल साहेब आणि आमचे देवदत्त कामत साहेब दोघेही तिथे आर्ग्यू करत आहेत. ज्या काही आर्ग्युमेंट झालेल्या आहेत, ज्या काही विषय आमच्याकडून पेटिशनर म्हणून ठेवायचे आहेत ते आपण आपल्या माध्यमातून लोकांना दाखवलेले आहेत. आता लोकांनी देखील ते ऐकून लोकांच्या मनात
दूध का दूध पाणी का पाणी केलेलं आहे. निकाल देखील तसाच यावा ही अपेक्षा आहे. ज्यांची सोशल मीडियावर व्यक्त होत असतं विविध प्रश्न ते मांडतात सोशल मीडियावर, मात्र ज्या प्रकारे केंद्र सरकार 2 लाख अशा काही पोस्ट आहेत ते ब्लॉक करायला सुरुवात केलेली आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ये डर अच्छा है लेकिन जेनजी रुकेगा नहीं. सर, आता सुनावणीबद्दल विचारलं, तुमची वैयक्तिक काही एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुमच्या वकिलांनी बाजू मांडलेली आहे, मात्र तरी तुम्हाला विश्वास आहे न्याय व्यवस्थेवरती? विश्वास ठेवायला लागतो. चल एजन्सी हां आता इथंच विचारा असंच घ्या ना, तुमचं आहे ते 3 एजन्सी आहेत. हे बोलले होते की हे कधी जाणार काय जाणार याच्याबद्दल अजून काही साशोक्ती नाही. याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकाल, कारण की भरपूर नेते येऊन गेले ते सांगतात की आता महानगरपालिकेत बघा, मी आत्ताच सांगितलं प्रशासकीय यंत्रणा किंवा प्रशासकीय रचना जी बदलायची आहे ती शासन निर्णयावर होते. पण हे जे विषय आहेत, मी देखील मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, मला पक्का माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली ना आणि सगळे अधिकाऱ्यांना विचारलं की तुमचं काम हे होतं, तुम्ही काय केलं, तुमचा रस्ता असा दिसतो, तुम्ही काय केलं आहे, तुम्ही गॅसची पाईपलाईन टाकणार होता, तुम्ही काय केलं आहे, सगळे लाईनीत येऊ शकतात. पण मुख्यमंत्र्यांचा तो इंटेंट पाहिजे. Sir, today you have visited here in Indori and also you have inspected metro stations and take a meeting with IT forum officer. What will tell? Today I visited Hinjawadi. It is a big IT sector here. You can see the IT sector people suffering because of traffic and the lack of infrastructure. There is an absolute collapse of infrastructure here. Just like Chakan, where you have 20 industries moving out, the fear is if this doesn't improve, big companies from here will move out too. The bigger issue is not just about infrastructure or corruption. The biggest issue is because of infrastructural collapse and corruption, when industries and sectors move out, there is a huge job loss that the state has to suffer, and that is what we must fight against. Yesterday, an 11-year-old child has been died due to bad roads in an accident. There have been multiple accidents. Yes, yesterday one 11-year-old child has passed away because of an accident. Yet the government refuses to wake up. There is a protest called by all the local residents and employees here on 6th of September, and we will wholeheartedly support that protest. सर, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर के हत्या मामले में जो आरोपी है सचिन अंबुरे, उनको बॉम्बे हाईकोर्ट से जमानत मिली है. मुझे थोड़ी इस पे जानकारी लगेगी, फिर इस पे बात कर सकेंगे. आता ठरवा, मी करतो की सर, चाकन के खड्डों के बाद अचानक जाग आए हुए प्रशासन ने चाकन में विजिट देना शुरू किया है. इस बार में आप क्या कहोगे? अभी हिंजौड़ी में सेम परिस्थिति 10 दिन पहले हमारे जो सांसद राजाभाऊ वाजे साहब को एक जवाब मिला पार्लियामेंट से, उसी में यही लिखा था कि पिछले 5 सालों में महाराष्ट्र से 35,000 लगभग इंडस्ट्रीज़ यहाँ से स्थलांतरित हुए हैं, बंद हुए हैं. उसी के बाद चाकन से न्यूज़ आई, खबर आई कि 20 इंडस्ट्रीज़ शिफ्ट हो रहे हैं. मैंने विजिट की, आपके माध्यम से जो चाकन की स्थिति है उसको एक्सपोज किया, और उसी के बाद इंडस्ट्रीज़ मिनिस्टर को भागते भागते जाना पड़ा. थोड़ी सी उन्होंने फर्स्ट एड की है, लेकिन आगे क्या होता है ये हम जल्दी देखेंगे. सर, फर्स्ट एड जो देखी गई है वो उनके आने की वजह से सिर्फ दिखावा था, वो भी एक्सपोज करेंगे. धन्यवाद.